पाच वर्षाचा कृष्ण गताना गवळ्यात हिंड राजा SSPG हो सगुण गुणाचं बाळ घेतान गवळ्यात हिंडे राजा सगुण गुणाचं बाळ घेतान गवळ्यात हिंडे राजा तुम्ही एवढा डाळ गजाग राजा गवळ्याच्या नारी बाळ झोक्यामध्ये खेळ गरागा मावशीच्या घरी पाच वर्षाचा कृष्ण गताना गवळ्यात हिंड राजा SSPG हो सगुण गुणाचं बाळ घेतान गवळ्यात हिंडे राजा सगुण गुणाचं बाळ घेतान गवळ्यात हिंडे राजा तुम्ही एवढा डाळ गजाग राजा गवळ्याच्या नारी बाळ झोक्यामध्ये खेळ गरागा मावशीच्या घरी। तर नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ क्रिएट करणे अगदी सोपं आहे आणि हा व्हिडिओ कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भाऊच्या आपल्या चॅनल तेवढं सबस्क्राईब करा। तर पहिले काय करायचं, VPN स्टार्ट करायचं आणि कॅपकटमध्ये द्यायचं आणि जे मटेरियल मी दिलं ना ते मटेरियलचं इथं घ्यायचं आपल्या बिटमार्क न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून। तर आता बिटमार्क इथं घेतलेले आपण, तर बिटमार्कनुसार काय करायचं, बिट कट करून घ्यायचे आपल्याला। जिथं जिथं बेट चेंज होते ना तिथं खाली स्लाइडचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून असे बीट चेंज करायचे। तर आता मी दोनच कट करून टाकले, बाकीचे कट करून तुम्ही घ्या। तर इथे तुमचा आता फोटो जॉईन करायचा, तर पहिले फोटो क्लिक करायचं, खालचे ऑप्शन पुढं स्क्रोल करायचे, रिप्लेसचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून आहे का जो कोणताही तुमचा फोटो असेल ना तर तो फोटो काय करायचा सेटअप करून घ्यायचा तुमचा। मी हा फोटो घेतलेला आहे, तर दोन बोटाने ह्याला असं काय करायचं फिक्स करून घ्यायचं। तर फोटो जॉईन करून घ्या आणि खाली ॲड ओडीचं ऑप्शनवर त्याच्यावर क्लिक करायचं, खालचे ऑप्शन पुढं स्क्रोल करायचे, एक्स्ट्रावर जायचे आणि जो बिट मार्क आहे का त्याचाच ओडिओ इथं घ्यायचा आपल्याला। आता ओडिओ इथं लागलेला आहे आपला, जो बिट मार्कचा ओडिओ दिलेला आहे ते द्यायचा आहे। तुम्ही काय करा, हे बिट पॉईंट कट करून घ्या आणि तुमचा फोटो जॉईन करून घ्या। आता बिट मार्कनं ओडिओ इथं मी लावून घेतलेला आहे, तर आता याला काय करायचं आपल्याला इफेक्ट द्यायचे। तर पहिले फोटो क्लिक करायचं, खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं, इनमध्ये थांबून आपल्याला रेस्टोरिंग आउट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला इनमध्ये। त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, आता इनमध्ये जाऊन स्नॅपशॉट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, इनमध्ये थांबून स्क्रीन वाईप हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये जायचं आहे आणि फ्लिपबुक हे इफेक्ट द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोला डबल आपल्याला झूम फ्लिप हे इफेक्ट द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोला डबल इनमध्येच आपल्याला मॅपल लिप हे इफेक्ट द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोला डबल इनमध्येच आपल्याला क्रॉस ओपन हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशन जायचं, इनमध्ये थांबून आपल्याला रोटेशन ओपनिंग हे इफेक्ट द्यायचं आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशन जाऊन इनमध्ये जाऊन आपल्याला INK ड्रॉप हे इफेक्ट द्यायचे। त्याच्या पुढच्या फोटोला आता कॉम्बोमध्ये जायचं आहे आपल्याला, डायनॅमिक शेक 2 हे इफेक्ट द्यायचे। त्याच्या पुढच्या फोटोला डबल कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टोरचं इफेक्ट द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोला डबल कॉम्बोमध्ये बाउन्स वन हे इफेक्ट द्यायचे। त्याच्या पुढच्या फोटोला डबल कॉम्बोमध्ये डिस्टूर राईट हे इफेक्ट द्यायचे। त्याच्या पुढच्या फोटोला आता काय करायचं, डिस्टूर अँड स्ट्रेच हे इफेक्ट द्यायचे कॉम्बोमध्ये। त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचे, स्ट्रेच अँड डिस्टोरचे इफेक्ट द्यायचे। त्याच्या पुढच्या फोटोला आता डिस्टूर राईट द्यायचे, त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टूर राईट द्यायचे। हे जेवढे बाकीचे उरलेले दोन इफेक्ट आहेत ना त्यांना डिस्टूर राईटच हे इफेक्ट द्यायचे आपल्याला ॲनिमेशनमधलं। तर त्याला काय करायचं, आपल्याला बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्टचं इफेक्ट द्यायचं। तर खाली इफेक्टच्या ऑप्शनवर त्याच्यावर क्लिक करा। तर पहिलं काय करायचं, आपल्याला इफेक्ट द्यायचं आहे, तर ते दोन इफेक्ट सेम टू सेम आले पाहिजे। 18 सेकंदपर्यंत जे दोन आपल्या इथून मागचे जेवढे फोटो आहेत ना 18 सेकंदपर्यंतचे, त्यामुळे दोन इफेक्ट आपल्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत द्यायचे, म्हणजे 18 सेकंदपर्यंत द्यायचे। तर पहिला इफेक्ट हे आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल, हॅलो ब्लर म्हणून ते इफेक्ट द्यायचे आणि त्याला डुप्लिकेट करून घ्यायचे
दुसरं इफेक्ट आपल्याला हे बॉडी इफेक्टमध्ये आहे, ग्लो इन्स्लाईनमध्ये भेटून जाईल टेक्नॉलॉजी 3 हे इफेक्ट द्यायचं आहे. तर 8 सेकंदापर्यंत सुरुवातीपासून तर 8 सेकंदापर्यंत हे दोन इफेक्ट द्यायचे आहेत. आता तिथून पुढं काय करायचं, जे 20 सेकंदाखालचा 19 आणि 20 सेकंदाखालचा जो मोठा बीट आहे ना, त्या बीटला आपल्याला दोन इफेक्ट द्यायचे. तर ते पहिले इफेक्ट आपल्या बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ट्रेंडिंगच आहे ते फ्रॅगमेंट क्लोन हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. आणि त्याच्या खालचं आपल्याला ते पण बॉडी इफेक्टमध्येच भेटून जाईल, ग्लोईंग डबल्स हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो डबल इफेक्ट द्यायचं आहे, ते आपल्याला आता बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ट्रेंडिंग आहे ते हर्ट फ्लेम म्हणून ते इफेक्ट द्यायचं आहे. आणि तुमच्या फोटोनुसार त्याचं व्हर्टिकल तुम्हाला कुंकट ठेवायचं असं ठेवू शकता, साईडला इकडे तिकडे तुम्हाला जसा फोटो असेल तसा फोटो. तर आता 24, 25, 26 सेकंद खालचा जो मोठा बीट पॉईंट आहे त्याला इफेक्ट द्यायचं आहे. तर ते आपल्याला बॉडी इफेक्टमध्येच भेटून जाईल, टोटम फ्लेम्स म्हणून ते द्या. तर आता 27 आणि 28 सेकंद खालचा जो हा फोटो आहे का त्याला इफेक्ट द्यायचं आहे. तर ते आपल्या बॉडी इफेक्टमध्येच भेटून जाईल, ग्लो इन्स्लाईनमध्ये एरो हे इफेक्ट द्यायचं आहे. आता 29 सेकंद खालचा जो फोटो आहे का त्याला इफेक्ट द्यायचा आपल्याला, ते आपल्याला बॉडी इफेक्टमध्येच भेटून जाईल, मेकॅनिकल हे इफेक्ट द्यायचं आहे. 30 सेकंद खालचा जो फोटो आहे का त्याला आपल्याला इफेक्ट द्यायचं आहे, ते आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल, रेडिएट बोल्ट्स हे इफेक्ट द्यायचं आहे. सॉरी नाव वाचता येत नाही, तुम्ही पाहू शकता हे सगळ्यात खाली ग्लो इन्स्लाईनमध्ये. सगळ्यात लास्टला इफेक्ट आहे हे दोन्ही 32 आणि 34 सेकंद हे दोन्ही बीट पॉईंट आहेत का त्याला इफेक्ट द्यायचं, ते आपल्या बॉडी इफेक्टमध्येच भेटून जाईल, टेक्नॉलॉजी 2. तर आता व्हिडिओ आपली क्रिएट झालेली वर 1080pचं ऑप्शन आहे, त्याला 4K करायचं म्हणजे व्हिडिओ क्वालिटी येतून एक्सपोर्ट करून टाकायचं. तर ही कोणाला व्हिडिओ जर पाहिजे असेल बनवून तर मी खाली व्हॉट्सअप नंबर देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं व्हॉट्सअपवर मला SMS करा, तुमचा फोटो टाका, तुम्हाला अगदी फ्रीमध्ये हा व्हिडिओ बनवून मी देईन. फक्त आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आपल्याला 1K सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत. आणि हा व्हिडिओ कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.